आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे जीवनसंगीताचे 7 स्वर. आणि हे 7 स्वर कुठले ते मी मागल्या खेपेला सांगितलं. आणि परमेश्वर हा स्वर प्रथम घेतला त्याचं कारणही मी सांगितलं की परमेश्वर हे आपल्या जीवनाचं एक महत्त्वाचं जिव्हाळ्याचा विषय आहे की तो जर समजला नाही तर बाकीचं जे आहे ना, धर्म, संस्कृती, नियती, पाप पुण्य वगैरे वगैरे जे काही आहे ना, त्याचा तुम्हाला मेळ बसवता येणार नाही. आज काय झालेलं आहे, ह्या गोष्टीचा मेळ बसवता येत नाही. याचं कारण का, परमेश्वराविषयी माहीत नाही म्हणून. वास्तविक परमेश्वराचा संबंध धर्माशी आहे, परमेश्वराचा संबंध संस्कृतीशी आहे, परमेश्वराचा संबंध नियतीशी आहे, परमेश्वराचा संबंध पापपुण्याशी आहे, परमेश्वराचा संबंध सुखदुःखाशी आहे, परमेश्वराचा संबंध नशिबाशी आहे. ही गोष्ट जर आपण नीट लक्षात घेतली तर परमेश्वर हा विषय किती महत्त्वाचा आहे हे ध्यानात येईल. एके ठिकाणी तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. कळलं की नाही? त्यांनी काय म्हटलं आहे, नावडे जन धन माता पिता इतकं म्हटलं. म्हणजे हा परमेश्वरच सर्व आहे. आमच्या जीवनाचं सर्वस्व म्हणजे परमेश्वर. हे तुकाराम महाराजांना सांगायचं म्हणजे असं की हे सगळं जे आहे ना, जन धन माता पिता, हे सगळं त्याच्या पोटात, हे सगळं त्याच्या पोटात, तो महत्त्वाचा आहे. तर सांगायचा मुद्दा असा की परमेश्वर हा जो विषय आहे तो आपल्या जिव्हाळ्याचा विषय किती आहे की त्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही, त्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही, त्याच्याशिवाय आपल्याला जीवनाला अर्थ नाही, त्याच्याशिवाय आपल्याला जीवन म्हणजे अनर्थ. तुम्ही म्हणा वामनराव हे तुमची अतिशयोक्ती आहे असं तुम्ही म्हणाल. मला माहिती आहे श्रोतृवर्ग काय म्हणेल, वामनराव ही तुमची अतिशयोक्ती आहे. माझी अतिशयोक्ती नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण त्याच्यामध्ये काय फरक आहे, मी तुम्हाला एक हवेचं उदाहरण देतो. हवेशिवाय तुम्ही जगू शकाल? हवेशिवाय तुम्ही जगू शकाल का? जगू शकणार नाही. हवा नाही तर संपलं सगळं, हवा नाही तर सगळं संपलं. पण हवेचा कोण विचार करतं? हवेबद्दल कोण विचार करतो का? आम्ही आज सकाळी उठल्यापासून प्रामाणिकपणे सांगा, हवेचा कोणी विचार केला आहे का? प्रामाणिकपणे आपल्याला हवा आहे हे आपल्याला फक्त माहीत आहे. या पलीकडे हवा आपल्या आजूबाजूला आहे, वर आहे, खाली आहे, सर्व ठिकाणी आहे. आणि हवेमुळे आपण आज जगतो आहोत, हवेमुळे आज आपण विहार करतो आहोत. सगळं काय आपण हवेमध्ये चाललेलं आहे. बसणं, उठणं, चालणं सगळं आपलं त्या हवेत चाललेलं आहे. पण हवेचा कोण विचार करतं? कोणी विचार करत नाही. तसं देवाचं झालेलं आहे. जशी हवा ना तसा देव. देव सर्व ठिकाणी आहे, वर खाली उजव्या बाजूला डाव्या बाजूला सर्व ठिकाणी देव आहे. त्याच्यामुळे आपलं जीवन चालतं. हवासुद्धा त्याच्यामुळेच आहे ना. हवा पंचमहाभूताचा एक प्रकार आहे ना. हवा म्हणजे आता या पंचमहाभूता कोणाकडून आली? त्या परमेश्वराकडून आली. एकवम बहुश्याम जे झालं त्याच्यामध्ये हवा आली, सगळं आलं. पाणी, हवा, पृथ्वी सगळं आलं त्याच्यात. हे मी काय सांगतो आहे की हवेचा जसा माणूस विचार करत नाही पण हवेमुळे तो जगत असतो, तसं परमेश्वराच्या अस्तित्वाने केवळ आपण जगतो आहोत. पण आपल्याला त्याचं भान नाही, त्याचा आपण विचारही करत नाही. किंबहुना तो नाहीच म्हणण्यापर्यंत काही लोकांची मजल गेलेली आहे. कळलं की नाही? हे काय घडलं काय, तो डोळ्याला दिसत नाही. माणसं काय करतात की डोळ्याला दिसतं ना किंवा पंच ज्ञानेंद्रियांना जे अनुभवाला येतं ते खरं, बाकी आम्ही काय खरं मानत नाही. पण हे सगळं चुकीचं आहे. हवाच मुळी बघा ना, हवा पंच ज्ञानेंद्रियांना हवा आकलता येत नाही. मग तुम्ही नाही म्हणणार?
नाही म्हणू शकत नाही. मी विजेचं उदाहरण दिलं होतं, परत सांगतो. केवळ वीज आहे म्हणून आज जग चाललेलं आहे, नाही तर जगाचे सगळे व्यवहार ठप्प होऊन जातील. मुंबईतले लोक पळून जातील आपापल्या गावी, कोणी राहणार नाही इथे. सगळं चाललं ते विजेमुळे चाललेलं आहे. विजेचं केवळ अस्तित्व आहे. वीज स्वतः काय करते? वीज स्वतः काय करते? काही करत नाही. पण मी आज तुम्हाला दिसतो आहे, मी बोलतो आहे, तुम्ही ऐकता आहात, हे विजेमुळे चाललेलं आहे. आता वीज गेली की माझं बोलणं तुम्हाला ऐकायला येणार नाही, माझं दिसणं तुम्हाला दिसणार नाही, मी तुम्हाला दिसणार नाही. सगळं ठप्प होऊन जाईल. ऑपरेशन चाललेली आहेत ना, ठप्प होऊन जातील तिथल्या तिथे. पण वीज ऑपरेशन करतं का? वीज ऑपरेशन करत नाही. पण विजेच्या केवळ अस्तित्वामुळे सगळे व्यवहार चाललेले आहेत मुंबईत आणि इतर ठिकाणी. म्हणजे आता वीज दिसते डोळ्याला? नाही दिसत. विजेला चाकता येतं? नाही येत. विजेचा वास घेता येतो? नाही. वीज ऐकता येते? नाही, काहीच नाही. म्हणजे जसा देव आहे तशी वीज आणि हवा तशीच आहे, तशीच गुरुत्वाकर्षण शक्ती. तर सांगायचा मुद्दा असा की तो केवळ दिसत नाही म्हणून तो नाही हे म्हणायला काय अर्थ नाही. कारण की नाही, तो आहे, तो आहे म्हणून आपण आहोत हे अनुभवायचं असतं. मग हे अनुभवाचे या जोगे नव्हे बोलायचे. कारण की हा विषयच अनुभवण्याचा आहे. गुरुत्वाकर्षण शक्ती कशावरून आहे? 4 मजल्यावरून उडी मार. साक्षात्कार तात्काळ, साक्षात्कार तात्काळ. 4 मजल्यावरून उडी मार, तात्काळ साक्षात्कार. कळलं की नाही? कशावरून आहे? हवा कशावरून आहे? नाक आणि तोंड दाबा म्हणजे हवेचा साक्षात्कार तात्काळ. कळलं की नाही? तो तात्काळ आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा, परमेश्वर आपला जिव्हाळ्याचा विषय आहे, तो समजावून घेतला पाहिजे. आता तो निरनिराळ्या दृष्टीतून पाहता येतो. कळलं की नाही? मी मागल्या खेपेला काय सांगितलं मागल्या प्रवचनात, की ज्ञान हा देव आहे. ज्ञान हा देव आहे हे एकदा तुमच्या लक्षात आलं की उपासना करायची ती या ज्ञानाची करायची. आज लोक उपासना करतात मूर्तीची. वाईट आहे असं नव्हे, मूर्तीची उपासना करतात ते वाईट आहे असं नव्हे. पण मूर्तीची उपासना आपल्या वाडवडिलांनी का सांगितली, संतांनी का सांगितली तेही लक्षात घेतलं पाहिजे. आणि पुन्हा संतच सांगतात सगुणाकडून निर्गुणाकडे जा. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, हे संतच सांगतात. म्हणून सगुणाची उपासना करा, पण कुठपर्यंत? निर्गुणाकडे जाण्याचा तुमचा उद्देश असला पाहिजे. डिग्रीत बसा पण कायम नको, डिग्रीपर्यंत गेलं पाहिजे, लक्षात ठेवा. नाही तर डिग्रीत आपला बसला कायम ठेविले अनंत तैसेची राहावे. आम्ही आपली डिग्रीत आहोत ते बरे आहोत, चालायचं नाही. असो, त्या ज्ञान हा देव आहे हे आपण लक्षात ठेवायचं. आणि कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान हा देव आहे. म्हणून मी मागल्या खेपेला ज्ञानाचे प्रकार सांगितले. ज्ञान, अज्ञान, विज्ञान, सज्ञान किंवा प्रज्ञान. कळलं की नाही? आपण प्रज्ञान हा शब्द जास्त योग्य आहे, की विज्ञान, प्रज्ञान आणि अज्ञान या 3 गोष्टीमध्ये ज्ञानाचं विभाजन आहे. अज्ञान दुःखाला कारणीभूत होतं, प्रज्ञान सुखाला कारणीभूत होतं आणि विज्ञान सुख दुःखाला कारणीभूत ठरतं. कळलं की नाही? मी काय म्हणतो ते लक्षात घ्या. अज्ञान दुःखाला कारणीभूत ठरतं, विज्ञान सुख दुःखाला कारणीभूत ठरतं आणि प्रज्ञान सुखाला कारणीभूत ठरतं. मग एकदा प्रज्ञान मिळालं ना, किंवा प्रज्ञानाचा आपल्याला एकदा प्रचिती आली की माणसाचं जीवन सुखी होतं. प्रज्ञान म्हणजे प्रभूचं ज्ञान, विज्ञान म्हणजे विश्वाचं ज्ञान आणि अज्ञान म्हणजे कशाचं ज्ञान नाही, म्हणजे विपरीत ज्ञान त्याला म्हणतात. वेदांतामध्ये तो शब्द चांगला आहे. अज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान. नंतर काही लोक काय सांगतात, अज्ञान म्हणजे म्हणजे नाही, ज्ञान म्हणजे
असं कधी होऊ शकत नाही. तर अज्ञान याचा अर्थ विपरीत ज्ञान. विपरीत ज्ञान म्हणजे काय? सर्पाच्या ठिकाणी दोरी दिसणं किंवा दोरीच्या ठिकाणी सर्प दिसणं, याला विपरीत ज्ञान म्हणतात. कळलं की नाही? सर्पाच्या ठिकाणी दोरी आणि दोरीच्या ठिकाणी सर्प दिसणं विपरीत ज्ञान. आज जगामध्ये विपरीत ज्ञान जास्त आहे. कळलं की नाही? धर्माबद्दल विपरीत ज्ञान आहे, धर्माबद्दल प्रज्ञान नाही. म्हणून धर्मामध्ये आज जिकडे तिकडे भांडण तंटे बकडे धर्मासाठी चाललेले आहेत. कारण धर्माबद्दलचं अज्ञान, परमेश्वराबद्दलचं अज्ञान, नियतीबद्दलचं अज्ञान, संस्कृतीबद्दलचं अज्ञान, पाप पुण्याबद्दलचं अज्ञान हे माणसाच्या दुःखाला कारणीभूत ठरतं. म्हणून सर्वात महत्त्वाचा परमेश्वर. परमेश्वराचं ज्ञान तुम्हाला एकदा व्यवस्थित झालं ना की तुम्हाला धर्म म्हणजे काय तो कळतो. धर्म म्हणजे काय एकदा कळलं ना की संस्कृती ज्याला आपण म्हणतो ती आपल्या लक्षात येते. संस्कृती आपल्याला एकदा नीट लक्षात आली ना की पाप पुण्य म्हणजे काय कळायला लागतं. मग आपल्याला नियती नावाची गोष्ट जी आहे ना तिचा उलगडा होतो आणि आपल्या सुखदुःखाचं मूळ कशात आहे ते आपल्याला कळतं. आणि मग आपल्याला नशीब नशीब म्हणतात ते काय ते अनुभवाला येतं. असा हा सगळा एकंदर आपल्या जीवनाचा. म्हणून परमेश्वर हा सुद्धा विज्ञानाचा विषय आहे. धर्म हा सुद्धा विज्ञानाचा विषय आहे. ह्या सगळ्या विज्ञानाचा विषय आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण विज्ञान जसं विश्वाचं ज्ञान म्हणतो, आता धर्म कुठे आला? धर्म हा विश्वात आला. परमेश्वर विश्वरूपाने परमेश्वरच आहे. विश्वरूपाने तो निर्गुण विषय हा विज्ञानाच्या कक्षेत येत नाही, पण तो जो सगुण आणि साकार आहे तो विज्ञानाच्या कक्षेत येतो. म्हणून परमेश्वराचा संबंध विज्ञानाशी येतो, अज्ञानाशी येतो आणि विपरीत ज्ञानाकडे येतो आणि प्रज्ञानाकडे येतो. म्हणून जीवनविद्या पुन्हा पुन्हा सांगते ज्ञान हा देव आहे, ह्याची उपासना करा म्हणजे तुमच्या जीवनातले सर्व प्रश्न सुटतील. पण लोक आज ज्ञानाची उपासनाच करत नाहीत आणि जे करतात ते फक्त त्या मर्यादेत करतात. म्हणजे डॉक्टरीचं ज्ञान मेडिसिन पुरतं मर्यादित, वकिलीचं ज्ञान वकिलीपुरतं मर्यादित, फिजिक्सचं ज्ञान फिजिक्सपुरतं मर्यादित, केमिस्ट्रीचं ज्ञान केमिस्ट्रीपुरतं मर्यादित. म्हणजे ते तेवढ्या पुरतं मर्यादित आहे. ते ज्ञान हा जरी देव असला ना तरी त्याचं आपण मर्यादित केला, तो मर्यादित ठेवला. कळलं की नाही? पण तो अमर्याद आहे. देव हा अमर्याद आहे, ज्ञान हे अमर्याद आहे, अनंत ज्याला हा शब्द वापरतात, इन्फिनिट. कळलं की नाही? हे ज्ञान किती इन्फिनिट आहे की आज तुम्ही जी ज्ञानाची उपासना करता ती आणि खरं जे ज्ञान आहे त्याच्यापासून आपण शेकडो नव्हे हजारो नव्हे कितीतरी लक्षावधी कोस दूर आहोत आपण. कळलं की नाही? आपण आज जे आपण म्हणतो आपण ते खूप ज्ञान झालेलं आहे, विज्ञान खूप प्रगती करते आहे, काहीच नाही. विज्ञानाला अजून अनेक शोध लावायचे आहेत निसर्गाचे. कारण निसर्गाचे नियमच अनंत आहेत. अनंत म्हणजे इन्फिनिट. आपल्याला किती माहिती आहे? थोडे. मग त्या थोड्या नियमावर आपली जी काही प्रगती झाली त्याच्यावरच आपण नाचतो, उडतो आणि देव नाही म्हणतो. कळलं की नाही? तसं नाही आहे. हे जे निसर्गाचे नियम आहे अनंत आहेत. माणसाला जे ठाऊक झाले ते थोडे. अजून कितीतरी निसर्गाचे नियम जेव्हा कळतील ना, जसं कळत जाईल तसतशी माणसाची एका बाजूने प्रगती होईल, दुसऱ्या बाजूने अधोगती पण होईल, दोन्ही होईल. का विज्ञानाने दोन्ही गोष्टी होतात. विज्ञानाने दोन्ही गोष्टी होतात. मग महत्त्वाचं काय आहे? महत्त्वाचं आहे ना ते निसर्गाचे नियम. कळलं की नाही? निसर्गाचे नियम हे महत्त्वाचे आहेत. आणि हे निसर्गाचे नियम जे आहेत त्याचा आपण अभ्यास जर केला जीवनाच्या दृष्टीने, सायन्सच्या दृष्टीने सायन्स करतं, पण त्याचा उपयोग त्यांनी वस्तुनिष्ठ ज्याला आपण म्हणतो, भौतिक म्हणतो, तेवढ्यापुरतं ते झालेलं आहे.
त्यामुळे त्या भौतिक ह्याच्यात त्यांनी प्रगती केली आणि त्याच्याबरोबर मागल्या काही सांगितलं विनाश आणि विकास ह्या दोन्ही गोष्टी विज्ञानाने साध्य केल्या. कळलं की नाही? दोन्ही गोष्टी साध्य केल्या, पण प्रज्ञानाकडे ते गेलेत नाहीत. प्रज्ञानाकडे गेलेत नाहीत. म्हणून अज्ञान तर काय विचारायलाच नको. विज्ञान श्रेष्ठच आहे, पण प्रज्ञानाकडे तुम्ही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हे जग सुखी होणार नाही. प्रज्ञान म्हणजे प्रभूचं ज्ञान, परमेश्वराचं ज्ञान. कळलं की नाही? म्हणून हे प्रज्ञान हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी त्याचा अभ्यास करायचा. त्याचा अभ्यास भौतिकदृष्ट्याही करायचा आणि निर्गुण निराकार त्याचा अभ्यास करायचा. कारण निर्गुण निराकाराशिवाय सगुण साकार नाही. हा देह आला कुठून? देह आला कुठून? आपण म्हणतो काय एक पेशी होती ती दोन झाल्या. आपण जेव्हा जन्माला आलो ना तेव्हा जन्माला आलो तेव्हा एक पेशी होती, त्याचे दोन झाल्या, दोनाच्या चार झाल्या, चाराच्या 8 झाल्या, 8च्या 16 झाल्या, 16च्या 32 झाल्या. असं करता करता अब्जावधी पेशी आपल्या या शरीरामध्ये आहेत, निर्माण झाल्या अब्जावधी. त्यावेळी किती मरतात, किती जगतात, किती उरतात त्याला काही हिशेबच नाही. कळलं की नाही? याला हिशेबच नाही. आता ही जी पेशी आली कुठून? पेशी आली कुठून? मी एकदा काय झालं, आमचे नामधारक बसले होते. कळलं की नाही? सर बोलता बोलता त्यांना मी सांगितलं, म्हटलं कोय आपण पेरली हां की मग त्याला अंकुर येतो, अंकुर आल्यानंतर त्याला बुंदा येतो, बुंदा आल्यानंतर त्याला फांद्या येतात, मग त्याला पानं येतात, मोहर येतो आणि मग आंबे येतात आणि पुन्हा आंब्यामध्ये कोय. कोयच्या पलीकडे काय आहे? कोयच्या पलीकडे काय? तेवढ्या पलीकडे काय नाही. म्हटलं आहे, कोयच्या पलीकडे आहे ना ते सच्चित ज्ञान आहे ना, ते त्या पलीकडे आहे. सच्चित ज्ञान म्हणतो ना, सच्चिदानंद म्हणतो ना, सच्चित आणि आनंद हे त्याच्या आनंद आहे म्हणून ते स्फुरतं आणि वृक्ष होतो आणि फळ येतं. कारण की नाही? चित आहे म्हणून ते ठराविक पद्धतीने स्फुरतं, मोठं होतं. आंब्याला कधी सीताफळ आलेलं नाही, तिथे चित आहे. आणि सत, सत जिथे सत आहे तिथे चित आहे, चित आहे तिथे अस्तित्व त्याचंच आहे. कळलं की नाही? दिव्यत्वाचं अस्तित्व आहे, दिव्य शक्तीचं अस्तित्व आहे. म्हणून दिव्य शक्ती, दिव्य ज्ञान आणि दिव्य आनंद हा त्या कोहीच्या पलीकडे आहे. त्यांना माहिती नव्हतं आणि म्हटलं आम्हाला हे माहितीच नव्हतं, म्हणून सद्गुरू म्हटलेलं आहे ना. तर सांगायचा मुद्दा असा, हे शरीर आलं कुठून, त्या पेशी आल्या कुठून, हे जर आपण विचार केला तर आपली मती गुंग होते आणि बुद्धी जी आहे ना ती स्थगित होते. इतके हे सगळं अद्भुत आहे. म्हणून ती जी दिव्य शक्ती जी आहे, ज्याला आपण जीवनविद्या देव म्हणतं, जी दिव्य ज्ञानाने आणि दिव्य आनंदाने भरलेली आहे, परिप्लुप्त आहे, ती दिव्य शक्ती म्हणजे देव. पण देव ह्या शब्दाने घोटाळा होतो, म्हणून दिव्यत्व तिथे देवत्व, म्हणजे दिव्य या शब्दापासून देव. म्हणून हे जे दिव्यत्व आहे, देव आहे, ते आपलं मूळ आहे. पण आज काय झालं, ते दिव्यत्व गढूळ झालं. मागल्या खेपेला मी गंगा नदीचं उदाहरण दिलं होतं. गंगा नदीचं पाणी किती गढूळ झालं, किती गढूळ झालं की आज ते तोंडात घालण्याची सोय नाही, इतकं गढूळ झालं. तसं आपलं दिव्यत्व जे होतं आणि शुद्धत्व होतं ते गढूळ होत 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 आता इतकं झालेलं आहे की माणसं एकमेकांना ओळखत नाहीसे झाले. माणुसकी नावाची गोष्टच गेली. कळलं की नाही? कोणाला जर विचारलं तू कोण, तो सांगणार मी मुसलमान, कोण सांगणार मी हिंदू, कोण सांगणार मी अमुक, मी तो तमुक.
पण मी माणूस आहे असं कोणीही सांगत नाही. माणुसकी तर ती तर पारच लयाला गेलेली गोष्ट आहे, कळलं की नाही. हे असं झालेलं आहे. हे मी का सांगतो आहे की परमेश्वराला आपण इतके विसरलेलो आहोत, इतकं विसरलेलो आहोत की आपलं दिव्यत्व आणि आपलं शुद्धत्व हे कुठल्या कुठे निघून गेलेलं आहे. आणि ते जोपर्यंत आपण परत मिळवत नाही तोपर्यंत जग सुखी होणार नाही. म्हणून जग सुखी व्हायला पाहिजे असेल तर दिव्यत्वाची उपासना केली पाहिजे. देवाची उपासना म्हणजे काय? दिव्यत्वाची उपासना. दिव्यत्व म्हणजे काय? ही चैतन्य शक्ती जी आहे ती दिव्य शक्ती आहे, ती दिव्य ज्ञान आहे, दिव्य जाणीव आहे, दिव्य आनंद आहे. असं ते दिव्यत्व जे आहे ना त्याला आम्ही देव म्हणतो. आणि हे जे आहे आपलं स्वरूप आहे, तेच आपण आहोत. पण ते आज गढूळ झालं. किती गढूळ झालं की मगाशी सांगितल्याप्रमाणे आज आपण माणूस पण राहिलेलो नाही, कळलं की नाही. आज आपण माणूस पण राहिलेलो नाही. एकमेकांची भांडण तंटे बकडे, कुटुंबामध्ये पण तसंच ना, की प्रत्येक कुटुंबाचं वहीतलं महाभारत आहे. सगळीकडे भांडण तंटे बकडे झालेले आहेत. कारण का? ज्ञान नाही, प्रज्ञान नाही, देवाचा आठव नाही. देवाची पूजा करतील 4-4 तास, पण त्याला ती देवाचा आठवण नाही, त्याला असेलच असं नाही. आणि म्हणून ज्ञानाची उपासना, ज्ञानाची म्हणजे प्रज्ञानाची उपासना जर तुम्ही केलीत तर तुम्ही सुखी व्हाल. नाहीतर हे चाललं असंच जग चालेल. म्हणून प्रज्ञानाची उपासना करायची की न करायची हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे